श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं नवीन नाशिक परिसरात सर्वत्र सजावट, विद्युत रोषणाई आणि चौकात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सर्व मंदिर परिसरांमध्ये विद्युत रोषणाई, मुख्य रस्त्यांवर आकाशकंदील, भगवे झेंडे तसंच विद्युत पोलांवरही रोषणाई करण्यात आल्यानं जणू दिवाळीचा सणच साजरा होत असल्याचं चित्र दिसून येत आहे। रामलल्लाच्या सोहळ्यानं परिसरात नवचैतन्य निर्माण झालं असून सर्वत्र धार्मिक वातावरण तयार झालंय। घरोघरी भगवे झेंडे लावले जात आहेत। नवीन नाशिक चेतनानगर येथील श्रीजी विला अपार्टमेंट यांच्यातर्फे श्रीरामचंद्राची प्रतिकृती स्थापना करून त्यांचं विधिवत पूजन करण्यात आलं। पूजनासाठी सकाळी होम याग करण्यात आला, तसंच दुपारून वारकरी संप्रदाय दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये संपूर्ण परिसरातून मोठ्या संख्येनं महिला पारंपरिक वेशभूषा धारण करून दिंडी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरताना दिसून आल्या। पूजनानंतर आरती करून श्रीरामचंद्रांची मिरवणूक परिसरातून काढण्यात आली। यावेळी जय श्रीराम संपूर्ण परिसरात दणदणून गेला होता। यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला, तसंच लहान मुलं हे देखील श्रीरामाचं रूप घेऊन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। मिरवणुकीनंतर रात्रीच्या वेळेस दीपोत्सव करून महाआरती करण्यात आली। आरतीनंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं, तसंच विवेक केळकर प्रस्तुत भजन संध्याचं आयोजन करण्यात आलं होतं। तर याचा संपूर्ण परिसरातील भाविकांनी लाभ घेतला। या संपूर्ण कार्यक्रमाला गणेश जांभळे, डॉक्टर सिंग बहादूर देशमुख, गिरीश भोसले, प्रभाकर उमाळे, स्वप्नील भावसार, कोमलनाथ, सोनार सुमित सोनवणे, राजेंद्र पवार, संजय तुपे, नरेंद्र खैरनार तसंच समस्त महिला मंडळ व श्रीजी विला अपार्टमेंटमधील सर्व सदस्य यांचं मार्गदर्शन लाभलं। या कार्यक्रमाचं आयोजन सोहळा ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात करण्यात आला, तसंच मित्रपरिवार तसंच ज्येष्ठ नागरिक यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। किरण आहे, न्यूज टुडे, नाशिक।